आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव. कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख परिसरात जंगली प्राण्यांच्या वाढत्या दहशतीनं नागरिक हैराण झाले असून आता जंगली डुकरांच्या कळपानं थेट शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आधीच बिबट्याच्या भीतीनं संध्याकाळनंतर घराबाहेर पडण्यास घाबरणाऱ्या ग्रामस्थांसमोर या घटनेनंतर तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भगुरे वस्तीवरील सचिन बाबूराव भगुरे हे शेतात काम करत असताना अचानक जंगली डुकरांच्या कळपानं त्यांच्यावर झडप घातली. डुकरांनी अक्षरशः लचके तोडत त्यांच्या हात व पायाला गंभीर जखमा केल्या. भगुरे हे रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तातडीनं त्यांना उचलून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान माहेगाव परिसरात जंगली डुकरांचा कळप दिवसाढवळ्या शेतात फिरताना दिसत आहे. उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी अक्षरशः धास्तावले आहेत. शेती करायची की जीव वाचवायचा असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही वनविभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. बिबट्यानंतर आता जंगली डुकरांची दहशत वाढल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले असून तातडीनं बंदोबस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. एकंदरीत कोपरगाव तालुक्यात शेतकरी आणि नागरिकांना वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे जगणेच अवघड झाले असून प्रशासनानं तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे. आमचे बंधू सचिन बाबूराव भगुरे हे शेतात पाणी भरायला गेले असताना लाईट गेलेली होती म्हणून मोटर पासून जवळून चालले होते. तर त्यांना तितक्यात मागून रानडुकरांनी धडक मारून त्यांना खाली पाडले. त्यांच्या हाताला व जास्त लागलेले पाठीमागूनच्या भागाला. मग त्यानंतर ते खाली पडले. मग शेजारी एक माणूस होता, त्याला आवाज देऊन त्यांनी बोलवलं आणि मग तो कोळपडी दवाखान्यात घेऊन गेलो. नंतर कोपरगाव येथे आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आले. याबाबत वन विभागाला काही कळवलं होतं? नाही, वन विभागाला आता त्यांनी सापळे लावलेले, पण आता रानडुकराचा पण काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, कारण तो पण घातक प्राणीच आहे ना. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, कोपरगाव.